वर जी शिक्षा आहे ती दिली गेली पाहिजे। त्याशिवाय हे सगळं जे प्रकरण आहे, हे जी संघटित गुन्हेगारी आहे आणि हे कट कारस्थान करून एक एक हत्या केलेली ह्या लोकांना, त्याशिवाय यांना न्याय भेटणार नाही। आम्हाला यांना कठोरातली कठोर कारवाई केल्याशिवाय। नक्की काय खटकतंय तुम्हाला, तुमचा काय आक्षेप आहे? कारण सरकारकडनं सांगण्यात येत आहे की आम्ही प्रोसिजरप्रमाणे चाललेलो आहे, पोलीस प्रशासन आहे, काल CCTV फुटेज पण हे झालेलं आहे। काय तुम्हाला जे काम चालू आहे ते सर्वजण इमानदारीने करतात का नाही याकडं सरकारने लक्ष द्यायची गरज आहे। इमानदार लोक खूप आहेत, पण बेईमान सुद्धा काही लोक त्याच्यामध्ये आहेत। हे आम्ही सुचवलेलं पण आहे, कारण त्याचाच एक भाग म्हणून काल CCTV कॅमेरा बघितला तुम्ही, त्याच्यातले जे फुटेज बघितले त्याच्यामध्ये सगळे आरोपी आहेत, यांच्यावर गुन्हे आहेत, काही त्याच्यातले फरार आरोपी आहेत कागदोपत्री, तरी देखील पोलीस प्रशासनासोबत ते एखाद्या पक्षाच्या कार्यालयात बसतात। आणि मग तुम्ही विचार करा की समाजाने याच्यातून काय बोध घेतला पाहिजे, समाजाला किती चुकीच्या दिशेनं हा मेसेज जातोय, किती चुकीच्या पद्धतीने हे सगळं घडतंय, हे त्यांनी गांभीर्यानं घेतलं पाहिजे अशी आमची विनंती आहे। सर, तुम्ही पंढरपूरमध्ये आहात, तुमची बंधू वारकरी होते आणि पंढरपूरमध्ये हा जन आक्रोश मोर्चा झाला आहे, काय भावना वाटते की एका वारकरी कुटुंबाची काय भावना? प्रचंड उन्हाची तीव्रता होती आज, तरी देखील खूप मोठ्या प्रमाणात लोक येऊन ज्या निषेध मोर्चात सहभागी झाले आणि जे माझे भाऊ होते ज्यांनी 24 वर्षापासून मला आठवतंय ते सांगतो की एकही वारी चुकवली नाही विठुरायाची, ते जसं जमल तसं इथपर्यंत माऊलीपर्यंत पोहोचायचे, विठ्ठलापर्यंत पोहोचायचे। तर इथून मी मगाशी सुद्धा तीच मागणी केलेली आहे की एका वारकऱ्यांना देवाने न्याय द्यावा आणि त्या न्याय व्यवस्थेमधले जे सगळे लोक त्यांनी निपक्षपातीपणे अतिशय वेगाने आणि चांगल्या पद्धतीने तपास करून देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा अशी माझी मागणी। सरकारने ज्या अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवलेली आहे ते अतिशय नामवंत अधिकारी आहेत आणि लवकरच सर्वांना येते। यापूर्वीच्या ज्या घटना महाराष्ट्रात घडल्यात त्यात अशाच प्रकारचे अधिकारी होते आणि त्यांनी संबंधितांना फासापर्यंत किंवा शिक्षेपर्यंत पोहोचवलेलं आहे। देशमुख कुटुंबाने थोडंसं सहकार्य करावं असं प्रकारचं एक आवाहन सरकारच्या वतीने तुम्हाला करण्यात येतं। आम्ही सहकार्यच करतोय, आम्ही विश्वास ठेवला आहे। आम्ही सगळं आमचं जे तुम्ही सोशल मीडियामार्फत जे गोष्टी तुम्ही सगळ्या विश्लेषलेल्या आहेत, आम्ही प्रत्येक यंत्रणेवर, मुख्यमंत्री साहेबांवर, प्रत्येक लोकप्रतिनिधीवर आम्ही विश्वास ठेवलेला आहे। का आता आम्हाला त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय असेल तर तुम्ही सांगा। विश्वास ठेवणं आम्हाला आमच्यावर तेवढंच काम आहे की आता आम्ही विश्वासच ठेवला पाहिजे ना। व्हिडिओ कॉल कोणाची आली होती आतापर्यंत जे काही नावं करत आहेत? पंकजा ताईंनी व्हिडिओ कॉल केलेला होता आणि आमच्या वहिनींनी म्हणजे वैभवीच्या आईनं असं आवाहन केलं त्यांना की न्याय द्या आणि या आमच्याकडं, न्यायाच्या भूमिकेत तुम्ही या, आम्हाला न्याय द्या, न्याय मिळाल्यानंतर तुम्ही आमची भेट घ्या। धनंजय मुंडेंचा काही संपर्क? कसलाही संबंध नाही त्यांचा, त्यांनी कुठलाही कॉल केलेला नाही, कुटुंबाला भेटले नाहीत किंवा एखादं कुठलं पाऊल त्यांनी उचललेलं नाही जेणेकरून देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे। मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी काय संपर्क केला आहे? आम्ही स्वतः जाऊन त्यांना भेटलेलो आहोत, ज्या काही गोष्टी आमच्याकडे होत्या त्या तपासात प्रामुख्यानं घेणं गरजेचं होतं आणि त्यांनी आम्हाला वेळ देऊन आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत। त्या दिशेनं त्यांचा तपास चालू आहे आणि त्याच्यातून आम्हाला एकच अपेक्षा आहे की लवकरात लवकर आरोपींना फाशी झाली पाहिजे ही आमची भूमिका। देवेंद्र फडणवीस अपेक्षा पूर्ण करतील आमची त्यांना मागणी आहे, त्यांचा आम्हाला शब्द आहे, त्या शब्दावर आम्ही आहोत की त्यांनी शब्द दिलेला आहे की गँगमधला शेवटचा आरोपी जेरबंद होऊन त्याला फाशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।